इन ऍक्शन मध्ये पाहतोय हा खेळाडू मित्रांनो. हा चेहरा आठवणीत ठेवा, कारण या चेहऱ्याने आपल्या गावाची पूर्ण टेनिस क्रिकेट बॉलच्या जगतावर ओळख ज्याने निर्माण केली तोच दैवत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर आहे. दोन चेंडू आता दैवतच्या माध्यमातून सुरेख हाताळले गेलेत. दोन चेंडू मध्ये एकही धाव आता काढू दिलीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. एका बाजूने कुणाल आणि युवराज हे दोन फलंदाज आपण पाहतोय. यावेळी मात्र फ्लाइट दिलाय चेंडूला, थोडस हवेमध्ये खेळून काढलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावा तिथे एक वडल्या गेल्यात. तीन चेंडू आणि धावफलकावर धावांची टोटल लागली आहे. दोन अतिशय सुरेख गोलंदाजी दैवत वेलेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. ना मोठं मित्रांनो, कारण सातत्याने काम देखील मोठं केलंय. राऊंड द स्टंप्सने पुन्हा एकदा दैवत यामुळे आडव्या पाठना स्वीप करायचा होता. फटका फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि दैवत वेलेकरला सफलता मिळते. पहिल्या विकेटची प्राप्ती, धक्का क्रमांक पहिला. थँक्यू डीसे. नवीन फलंदाज आता मात्र काट्याची टक्कर होईल, कारण एका संघातील एका धावणीतील दोन मोठे मोरे, एका बाजूने विशाल आणि त्यांच्या अगेन्स्ट आता मात्र दैवत वेलेकरचा कसा खेळ राहील. हे दोन एका मेरिटचे खेळाडू आहेत. क्वालिटी ठासून ठासून भरले मित्रांनो. राऊंड द स्टंप्स, दैवत पुन्हा एकदा विशालसाठी पहिला चेंडू, चारी मुंड्याची पहिल्या चेंडूवर विशालला मात्र मैदान सोडावं लागतंय. तर चेंडू फेकला दैवत वेलेकरना आणि टिपला झेल आदर्श वेलेकरना. क्या बात आहे, जबरदस्त. वेलेकर ब्रदर्स ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. विशाल सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागतंय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळी मात्र कॉटन विकेट. पत्त्यांचा बंगला कोसळतो आणि वाऱ्याची झुळूक आली. दैवत नावाचं वादळ होतं आणि त्या वादल्याने मात्र पत्त्याचा बंगला आता कोसळतोय. ढासळली बॅटिंग लाईनअप पाहायला गेले तर सलगचे 3 विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो दैवत वेलेकर साठी. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. माऊली इंटरप्राइजेस या टीमच्या माध्यमातून आता मात्र हाकार उडवला जातोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जकडून बांधून ठेवलं. एका पाठोपाठ एक फलंदाजाला मात्र दगावचा आसरा दाखवला. क्या बात आहे. कुणाल बाद झाला, त्यानंतर विशाल आणि पाठोपाठ मात्र मधुकरला देखील परतावा लागला. युवराज आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका, पॉवरफुल स्ट्रोक आणि चेंडू सीमा पार. षटकार.
क्या बात आहे, सुरेख बॅटिंग. आणखी एक चेंडूला भिडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक होते आणि चेंडू त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला सीमा पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये युवराजच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. युवराज ऑन फायर झालाय. यावेळी मात्र आणखी एक देखना स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, क्षेत्ररक्षण अप्रतिम झालाय. एक धाव. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तर लक्षात घ्या, लाईनच्या आतमध्ये असला तर पडद्याचा काही दोष असणार नाही. पडदा जर उडून आतमध्ये आला तर आपण त्याला षटकार देऊ शकणार नाही. लक्षात घ्या, आतमध्ये खेळाडू. राऊंड स्टॅम्प्स. यावेळी मात्र उडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खाली राहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला, फाईन लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. दरम्यान एक धाव एकवटली जाते धावफलकावर. धावसंख्या आता जाऊन टेपली 17. चेंडू उर्वरित शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील 2. 4 चेंडू 17 धावा. 17 धावा म्हटल्यानंतर थोडासा खतरा आहे, परंतु खतरा गोलंदाजांवर आहे की फलंदाजांवर आहे. विकेट जाईल की षटकार येईल की चौकार येईल, काय घडेल काय बिघडेल. राऊंड द स्टंप्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओ हो 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 हो, फिंगर रोल, जादू दाखवली जाते. स्विंग चेंडू केला होता तिथे, टर्न केला. ही विविधता, ही शैली असणं गरजेचं आहे गोलंदाजीमध्ये. सातत्याने आपण व्यावसायिक क्रिकेट म्हणा किंवा इंटरनॅशनल क्रिकेट म्हणा, गती जरी कमी असली परंतु फिंगर रोल आपण चेंडूवर जर केले तर कुठेतरी फलंदाजांना त्रास होतो. यावेळी देखील तिथे पहा दृश्य, मैदानाच्या आतमध्ये चुकीचं पाहायला मिळते. चौकार. आणि वादळ निर्माण झालं मैदानाच्या आतमध्ये. काही वादळे उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर वाटा मोकळा करण्यासाठी देखील येत असतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्स. यावेळी लाईन पाहावी लागेल. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. पंचांचा इशारा आज समांतर झाले, कारण चेंडू अवांतर आहे. सिग्नल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. आज पंचांची भूमिका कठोर असणार आहे मित्रांनो. उन्हाचा प्रभाव वाढतोय, परंतु घारीची तीक्ष्ण नजर ठेवली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काय जबरदस्त तिथे पंचगिरी केली आहे. आमची NTC टीम टेक्निकल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ती देखील सज्ज आहे. यावेळी मात्र स्लोअर गतीचा चेंडू फिंगर रोल केले. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. दैबत बेलेकर स्वतः लॉंग ऑन वरना पोचले तिथे, चेंडूला फेकला आणि तोपर्यंत एक धाव एकवटली. षटक झालं समाप्त दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावांची टोटल 24 या आकड्यावर. कमबॅक झालाय नक्कीच या षटकामध्ये. चांगली दमदार बॅटिंग झाली. पुन्हा एकदा इंटर होतोय बॅटिंग करणारा संघ या मॅच मध्ये. इताडे गावच्या मान सन्मानाची मान उंचावणारी ही स्पर्धा आहे मित्रांनो. इताडे प्रीमियर लीग 2025 आपण पाहताय. सर्व मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत. मनमुराद आनंद लुटतात प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून देखील. आणि स्वतः इथे बसून या स्पर्धेचा
आनंद लुटतायत त्या प्रेक्षकांचं देखील सरचे स्वागत. अनेक चाहते दैवत वेलेकरचे देखील ते देखील युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहताय. अनेक चाहते या स्पर्धेचे देखील आहेत. अनेक चाहते NTC टेक्निकल टीमचे देखील आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अंतिम षटक सॉरी तिसरं षटक आहे. यावेळी हा चेंडू सुरेख आहे. गती कमी केली. चेंडू मात्र पडल्यानंतर आतल्या दिशेने वळतोय. फिंगर रोल केले जातात चेंडूवर. हे गोलंदाजीचं वैशिष्ट्य आता मित्रांनो. जरी गोलंदाजीमध्ये गती नसली परंतु चेंडूला वळवण्याची क्षमता असावी गोलंदाजाकडे. विविधता असलीच पाहिजे. तारीख आपली लिहून ठेवा का भाऊ. नाही पाठवलेलं तुला जसं मी व्हॉट्सअपला तरी मी फोन करणार. अच्छा हप्ते आता होईल 2-3 दिवसामध्ये तो तेव्हा तुला पाठवतो मी ते. हा मग थांब मी तुला सांगतो. मी मॅच कॉमेंट्री करतो तुला बोलता या विषयावर मग. हा दरम्यान आणखी एक धक्का लागला इथे युवराजच्या रूपाने. मोठी विकेट गेल्या मॅच मध्ये. युवराजचं राहणं खूप गरजेचं होतं कारण बॅटिंग चांगली केली युवराजने. 2 षटकार आणि एक दुहेरी धाव एक एकेरी धाव त्याच्या माध्यमातून जवळजवळ 15 धावा त्याने बनवल्या बॅटिंग करत असताना. धावसंख्या पाहायला गेली धावफलकावर तर 25 धावा जोडल्या गेल्यात. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाजी अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये. दैवत वेलेकर ह्याचा क्लास पाहायला मिळतो मित्रांनो. क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने सजवलंय ज्या पद्धतीने गोलंदाजा टप्पा आहे. त्याला माहिती आहे की गती कमी आहे. इथे मात्र जर चेंडू रडार मध्ये आला तर तो सीमा पार फेकण्याची क्षमता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजामध्ये आहे. समोर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 2 धावा दरम्यान एकवटल्या गेल्यात. तर या मॅच नंतर अर्धा तासाचा ब्रेक असेल. लक्षात घ्या जेवणासाठी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था झाली आहे या इताडेकरांच्या माध्यमातून. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलंय या टुर्नामेंटच्या माध्यमातून. सर्वांसाठी जेवणाचा आस्वाद आहे. दरम्यान हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे एकवटल्या गेल्या. या 2 धावांच्या साह्यानं धावफलक इन्क्रीज झालं. टोटल 29 धावा बनल्या गेल्यात. अजून दैवत वेलेकरचं येणं बाकी आहे मित्रांनो. जेव्हा बॅटिंगलाही दबेत तेव्हा कुठेतरी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल प्रेक्षकांना. वाट पाहतात प्रेक्षक. यावेळी चेंडू सुरेख आहे. पडल्यानंतर चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक होते. चेंडूला फील्ड केला आणि अशा रीतीने 3 षटक संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. या टीमचा मास्टर ब्रेन आहे मित्रांनो दैवत वेलेकर. बॅकबॉन रन मशीन. अंतिम षटक 4थं षटक हाणामारीचं षटक क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं ते षटक घेऊन गोलंदाज जॉय उर्फ रितू उर्फ जॉय. ऋतूच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली दैवत वेलेकरना. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण येणारे 3 षटक चांगले होते. 3 षटकामध्ये माऊली एंटरप्राइजेस या संघाने प्रभावित केलाय. 29 धावा खर्च केल्यात आतापर्यंत परंतु विकेट्स देखील तितक्या घेतल्या आहेत. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं दैवतचं. यावेळी मात्र टर्न केला तिथे चेंडूला परंतु गॅप मध्ये ढकलून दिलाय. किती धावा मिळतील ते पाहणं गरजेचं आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा मिळतील.
सत्रामध्ये एटीएम ऑन केलं साहेबांनी. गणू वेलेकर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लगावला गेलाय. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर तब्बल रोख कॅश प्राइस 500 रुपयांचा आहे. राऊंड द स्टाम्प्स ऋतू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि चेंडू वन बाउंड सीमा पार पार्किंग प्लॉट मध्ये येतोय. चौकार. ओव्हर द टॉप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो फटका खेळून काढला. क्रिकेट मधला तंत्रशुद्ध फटका क्लासिकल फटका येतोय 4 धावांसाठी. पुढचा बॉल यावेळी देखील फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पळतायत आणि चेंडू मात्र फील्ड केला जातोय. थर्टी 38 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. 3 चेंडू 38 धावा. आणखी 3 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट आर्म पुलचा फटका खाली राहतो. चेंडू अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तैनात आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. एका बाजूने आपण संघ पाहतो माऊली एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट जर पाहायला गेला तर बेबी स्पोर्ट्स इताडे हा संघ फाईट देतोय. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली धावफलकावर 39. 39 धावा झाल्यात. डावकुरे आता फलंदाज आहे समोर. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतू. राऊंड द स्टंप्सने यावेळी लॉफ केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे आणि त्याचं उत्तर वन बाउंड चेंडूला गॅदर करतो दैवत. 2 धावा एकवटल्या. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर धावा आपण पाहतोय 41 धावा पुरेशा ठरतील का. कारण समोरील संघामध्ये दैवत वेलेकर सारखा एक मोठा फलंदाज मित्रांनो आहे. जेव्हा दैवत बॅटिंगला येईल तेव्हा फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळेल का स्वस्तात बाद करतील दैवतला. यामुळे फटका सुरे काय. शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जमिनीला दान केला जातोय. हा झेल मात्र सुटतोय. धावा किती मिळतील तिथे. मनोरंजक क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा तब्बल जोडल्या गेल्या आणि 3 धावांच्या मदतीने एक शॉर्ट बॅट देखील आहे. 2च धावा घेतल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 43 धावा आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 44 धावांची गरज.
गावकऱ्यांचा मोलाचा स्वभाव आहे. सन्मान चिन्ह, सन्मान चिन्ह, सन्मान चिन्हाचा काढा. धन्यवाद निलेश पाटील. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण बोलतो मित्रांनो. बिग बॅटल अंततः पुन्हा एकदा या महायुद्धाला आता सुरुवात होती आहे. एका बाजूने दैवत वेलेकर आणि त्यांच्या समोर बॅटिंगसाठी आपण किरण यांना पाहतोय. गोलंदाज मधुकार. 44 धावांची गरज आहे. 24 चेंडू 44 धावांची गरज. दैवत वेलेकर इन ऍक्शन मध्ये. हा एक स्टार फलंदाज आहे. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने अधिराज्य गाजवलं, अनेक संघांना त्याने पराजित केलं. आपल्या नावाचा, आपल्या गावाचा डंका ज्याने सर्वत्र वाजवला. भिवंडी विभाग गाजवलं, कल्याण, डोंबिवली, शहापूर, बदलापूर, अनेक या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी केली, तोच दैवत वेलेकर. इताडी गावची आन बान आणि शान. उर्द स्टम्प्स. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळतोय. अकाउंट ओपन झालं इथे माऊली एंटरप्राइजेस या संघाचं. वाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाते. पुढचा बॉल. चेंडू सुरेख स्लॉग स्वीपचा फटका. चेंडूला फेकून दिलाय आणि पंचांचा इशारा येतोय. यस इट इज 6 आर. डील करतोय. इरादे स्पष्ट केलेत. हा दैवत वेलेकरचा नॅचरल गेम आहे मित्रांनो. स्वाभाविक क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेटर आहे आणि अटॅक आता पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द लाईन. गोलंदाज सज्ज. यावेळी समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. क्लास दाखवला जातोय, अनुभव दाखवला जातोय मधुकर यांच्या माध्यमातून. 2 चेंडू 7 धावा फलकावर. यावेळी देखील लाऊड अपील आणि पंचांचं बोट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये नक्की. डिसिजन पेंडिंग आहे, लक्षात घ्या. डिसिजन पेंडिंग आहे. सॉफ्ट डिसमिसल, फक्त विकेट दिलाय. दैवत वेलेकर आपण एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. गावापुरतं नाही तर भिवंडी तालुक्यात, ठाणे जिल्ह्यात खेळता. पंचांचा निर्णय येऊ द्या ना. पंचांचा निर्णय. पंच आपण वेळ घ्या. जो डिसिजन असेल तो डिसिजन द्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल. खेळाडू उत्ती द्या ना. पंच, दोन्ही पंच रिव्ह्यू करा आणि
निर्धाव चेंडू. रितेश नवीन फलंदाज. यावेळी फटका सुरेख चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला सीमा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. एक चेंडू अजून उर्वरित शिल्लक आहे. धाव संख्या 13 पाहायला मिळते धाव फलकावर. रितेशच्या बॅट मधनं विकेट पाहायला मिळतोय. फ्लॅटेड 6 स्विचिटचा वापर आणि इथे मात्र काय घडलंय आणि मैदान सोडलंय. क्या बात आहे. इथे पहा खेळाडू वृत्ती दाखवली जाते. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत कारण आउट होता तर निघून गेला. हे खेळ आहे क्रिकेटचा मित्रांनो आणि हे खेळ आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. मोठा खेळाडू आपल्या खेळाने ओळखला जातो नक्कीच, परंतु आपल्या कार्याने देखील ओळखला जातो आणि हे चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते रितेशच्या माध्यमातून. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 13 धावा जोडल्या गेल्यात. दोन मोठे महत्वाचे मोरे टिपलेत. दैवत आणि रितेश हे दोन फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत किरणचा जर विचार केला एकही चेंडू त्यांनी खेळून काढला नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आलेत. नवीन फलंदाज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक पर विशाल. हा चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. गती परिवर्तन, गतीने बेट केलं तिथे. स्लोअर गतीचा चेंडू हाताला गेला. शरद पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत. यावेळी फटका सुरे काय क्षेत्ररक्षक आहेत. 5 क्षेत्ररक्षक काय अप्रतिम राहिलाय. एकच धाव. 14 धावा दाखल काबर. 2 चेंडू 14 धावा. 44 धावांची गरज आहे विजयासाठी. इथे मात्र फटका सुरे काय. एक एकवटली. दुसरीचा प्रयत्न करतील का क्षेत्ररक्षक. पा क्या बात आहे. विराज आहेत. विराज एक अप्रतिम चिमुकला क्षेत्ररक्षक आहे. आतापर्यंत मिड ऑन वरन मिड विकेट पर्यंत तो चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडूला उचलला आणि फेकला. दरम्यान एकच धाव मात्र एकवटली. ओव्हर द लाईन पुन्हा एकदा विशाल. विशाल पलटोले हा देखील इताडे गावचा एक नामांकित क्रिकेटर आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा इताडे संघ मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो तेव्हा विशाल पलटोलेवर लक्ष वेधलं जातं मित्रांनो. यावेळी चेंडू सुंदर आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. यावेळी फटका सुंदर आहे. खेळून काढला तिथे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना फ्लाय झाला सीमाबार. 4 धावांसाठी. बारा चेंडू समाप्त झाले आणि 12 चेंडू मध्ये आणखी किती धावा बनवायच्या आहेत
12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12.50 ही सरासरी गाठावी लागेल. दर्शन म्हात्रे आहेत प्रोपायटर खऱ्या अर्थाने या NTC टेक्निकल टीम. ही वाहिनी आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून आज वर्किंग चांगलं झालंय. दोन्ही कॅमेरामॅन एका बाजूने आपण जर पाहिलं तर दीपेश आणि समोरच्या दिशेने अक्षय हे दोन्ही कॅमेरामॅन्स आहेत. त्यांची वर्किंग खूप चांगली राहिली आहे. चांगली क्वालिटी प्रदान केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या टेक्निकल टीमचं देखील तितकं महत्त्व आहे मित्रांनो. सातत्याने विविध मोठ्या स्पर्धेमध्ये आपण ही वाहिनी पाहत असतो. या वाहिनीद्वारेच ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते युट्यूबच्या माध्यमातून. तिसरं षटक आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रोहन आलाय. पहिला चेंडू रिव्ह्यू घेतलाय पंचाच्या माध्यमातून. नो साठी बिमर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. नाही नको डायरेक्ट बोलू नको बघायला काय आपलं आहे ना. जास्त असेल तर नो द्यायला लागला तर बिमर चेंडू आहे कारण हाईट जास्त होती. हाईट फॅक्टर तिथे बांधला. बिमर चेंडू नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्रीट मेजबानी परभणी. पाहूयात शॉर्ट ऑफ पुलचा फटका सुरेख क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपला तिथे परंतु किती धावा मिळतील. थांबलं ना एक नोच आहे ना फक्त धावसंख्या 22 आणि जिंकण्यासाठी देखील 22 धावांची गरज. 21 ची असेल आता कारण वाईटच्या स्वरूपात एक आणखी धाव मिळते तिथे. बॉलिंग ट्रॅकवर रोहनला प्राचारित केलंय. प्राचारण करतोय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे कारण विशालने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. मधुकरने देखील चांगली गोलंदाजी केली. आता रोहनच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली गेली आहे. समोर तितक्या ताकदीचा संघ हे देखील विसरून चालणार नाही. ओव्हर द लाईन पुन्हा एकदा रोहन सज्ज होतोय. हा चेंडू देखील सोडून दिलाय. काय घडलंय. वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून. चोवीस धाबा झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 20 धाबांची गरज आहे कारण 44चं इक्वेशन आहे. पंच गणेश जो काय निर्णय असेल व्यवस्थित निर्णय द्या. कुठल्या प्रकारचा आपल्या या ठिकाणी वाद नाही पाहिजे. सव्वीस धाबा झाल्यात. 9 ला 2 धाबा पलून काढल्या होत्या. जेलची संधी देखील होती तिथे. 27 धाबा दाखल काबर. आपली फटका सुरेख आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. किती धावा मिळतील. एक तर मिळली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न
पंच काय डिसिजन आहे? किती धाबा आहेत? 2 धाबा, 1 धाव 1 विकेट. ऋतू आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. जॉय, ऋतू. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. रोहनने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु नो चेंडू देखील हाताळलेत. आपले हा चेंडू सुंदर आहे, कोणती धाव मिळत नाही. 4 चेंडू आणि धावफलकावर धावा झाल्यात 28. सामना थांबलाय मित्रांनो, धावा येत नाहीयेत. 4 चेंडू मध्ये 28 धावा आतापर्यंत बरोबरल्यात. आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू 28 धावा. यावेळी फटका सुंदर चेंडू गॅप मध्ये, शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू फाईन लेग सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. सहा चेंडू 12 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धावांची गरज. 2 षटकार येतील का, की 3 चौकार येतील, की 6 दुहेरी धावा एकवटल्या जातील? काय घडेल काय बिघडेल, कारण हा क्रिकेटचा अनिश्चित खेळ आहे मित्रांनो. दैवत वेलेकर स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये गेले पाणी घेऊन. पाणी त्यांना पाजलंय, परंतु कुठेतरी कान मंत्र देखील दिला जातोय. इथून हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे दोन्ही फलंदाजांना. आता मात्र कानावर घातला असेल की इथून हा सामना फिनिश करून डगआउट मध्ये या. हा सामना इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. 6 चेंडू 12 धावांची गरज. तर जॉय आणि नवनाथ हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर जगदीश पाटील आणि केतन पाटील यांच्या माध्यमातून इथे या सुवर्ण संधीचा लाभ दिला गेलाय. 11,000 रुपयांचं पारितोषिक जर 6 चेंडू मध्ये 6 विकेट्स घेतले तर. अशक्य असं कॅश प्राइज आहे मित्रांनो, परंतु शक्य करून दाखवतील का? आणि मयूर पाटील यांच्याकडनं 3 विकेट साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. 12 धाब्यांची गरज. येणारे 6 चेंडू आता या सामन्याचं भवितव्य ठरवतील. कोणता संघ नेक्स्ट राऊंड मध्ये पोहोचेल, माऊली एंटरप्राइजेस की बीबी स्पोर्ट्स? ओव्हर द लाईन गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. 5 चेंडू आणि 12 धाबांची गरज. 12 धाबा कशा प्रकारे कुठतील? एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा माऊली एंटरप्राइजेस इताडे संघाला एंटर करू शकतो. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा.
यावेळी देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. नाही नाही चिठ्ठी नाही, त्यांना पण चान्स आहे ना. एक ओव्हरची मॅच केलो आपण. तुमची चिठ्ठी उरवायची मग. नाही तशी नाही सांगत मी. नाही ना श्रावण तसं नाही ना. अरे ते नाही सांगत, त्यांचं नाही, ते बॅटिंग वाला हरलं ना. लाईन पाहावी लागेल इथून. वाईट चेंडू आहे, पंचांच्या मध्ये इशारा आलाय. चालेल 11 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो. एखादा मोठा फटका आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर होताना दिसेल माऊली एंटरप्राइजेस शिताडे संघ. यावेळी फुलटॉस चेंडूचा फायदा उचलू शकले नाहीत. पंचांच्या माध्यमातून अजून इशारा आलेला नाहीये. बॅट्समॅनला रिव्ह्यू नाही, अंपायरलाच रिव्ह्यू आहे. कुठे दिल्यात कोणला अंपायरने घेतले. नऊ धावांची गरज असेल. फटका सुंदर आहे, गॅप मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. धावाची शक्यता आहे तिथे, काय घडेल. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. तीन चेंडू 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. ड्रेसिंग चेसिंग या स्पर्धेचा प्रमुख नियम. फटका सुरेख आहे, चेंडू चाललाय, चालला सीमा पार, येतो षटकार. ड्रेसिंग अँड चेसिंग या स्पर्धेचा प्रमुख नियम. आणि 2 चेंडू मध्ये आता 2 धावांची गरज आहे.
हा सामना आता मात्र फिनिश होताना दिसतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये इंटर झालाय. माऊली इंटर पाहिजेस इताडे हा संघ. बेबी स्पोर्ट्स इताडे संघाचा खेळ चांगला झाला होता, परंतु अंतिम षटकामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा मॅच मध्ये चांगली दमदार कामगिरी बॅटिंग मध्ये करत असताना षटकार ठोकलाय. या षटकाराने आता मात्र संघर्षाचा शेवट होताना दिसतोय. रितू उर्फ जॉयची बाट आता तापली आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. चला बेबी स्पोर्ट्स आपण जास्त वेळ घेत आहे. यानंतर अर्धा तासाचा इनिंग ब्रेक देखील आहे. सॉरी ब्रेक देखील देण्यात जाणार आहे अर्धा तास जेवणासाठी. अजूनही सामना संपला नाही. 1 चेंडू आणि 2 धाबांची गरज. इथून मात्र 2 धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील, कारण ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू आणि 2 धाबांची गरज. दुहेरी धाबा घेतील का, की चौकार येईल, की षटकार येईल, विकेट येईल, की निर्धाव चेंडू येईल. फटका सुरेख स्लॉग स्वीपचा फटका. देखना स्ट्रोक चेंडू बॅकवर्ड बाउंड्री सीमा पार. विजयाचा येतोय षटकार. हॅलो, थँक्यू सो मच डीजे. आता सुरू होणार आहे मित्रांनो. 30 मिनिटांचा कालावधी दिला जाईल या ब्रेक साठी. तर पहिला सामना होईल माऊली एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देईल तो म्हणजे A1 जोडी हा संघ. त्याच्यानंतर दुसरा सामना असेल तो म्हणजे लेट सूरज स्पोर्ट्स इताडे आणि त्यांच्या अगेन्स्ट मिथ 11 इताडे या संघ. थँक्यू डीजे. ते करतो ना याच्यामध्ये. हे तुझं याचा किरण घे ना, ठेव ना. नाही गाडीत ठेव, गाडीत ठेव. कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खिलाडी आहे वन अँड ओनली. काय केलं विकेट दैवत वेलेकर. त्यांनी गोलंदाजी करताना हॅट्रिक घेतले आणि 2 विकेट घेतले. या दैवत वेलेकर. तसेच हॅट्रिकचे 500 रुपये. अच्छा दैवत आपण यायचंय विकेट हॅट्रिक साठी जे 500 रुपये ते पण त्याला देऊ का. श्रीकांत मगर आपणास विनंती आहे विकेट हॅट्रिक साठी जे 500 रुपये आहेत आपण ते दैवत वेलेकर यास द्यावे. तसेच मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार 500 रुपये मॅन ऑफ द सॉरी हॅट्रिक विकेट साठी श्रावण पाटील यांच्याकडून. तसेच मॅन ऑफ द मॅच सुद्धा दैवत वेलेकर यांना होते आणि त्यांनी डेलिकेट केली आहे. काय नाव रे रितेश यास. वेल प्ले रितेश. मॅच फसली होती. 2 षटकार मारून तू संघाला आपला विजय मिळवून दिला. थांब बाला थांब तिकडे बस नाही त्याला. वेल प्ले रितू. चांगला खेळ करून आपल्या संघाला A1 तिन्ही मॅच जिंकून